या दोन्हींमध्ये मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये अशोक खरात आरोपी आहे। या 12 गुन्ह्यांपैकी 9 गुन्ह्यांचा तपास हा SIT करत आहे, 2 गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करत आहेत आणि एका गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत। आणि अशोक खरात विरुद्ध नसलेले मात्र या विषयाशी संबंधित असे 2 गुन्हे दाखल आहेत, त्या 2 गुन्ह्यांचा देखील तपास SIT करत आहे। त्यामुळे मित्रांनो, आपण म्हणतो की माणुसकी स्वस्त झाली आहे, पण इतकी स्वस्त होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं। नाशिकच्या भोंदू अशोक खरातनं ज्या पद्धतीनं व्हिडिओ जे केले होते ते चक्क विकले जात आहेत आणि त्याची किंमत फक्त 15 ते 20 रुपये। ज्या महिलांच्या आयुष्याची राख रांगोळी झाली, त्यांच्या अस्मितेचा लिलाव सोशल मीडियावर मांडला गेला आहे, त्याच महाराष्ट्र सरकारचं सध्या खरोखरच कौतुक करावं। कारण जेवढे त्यांनी आता ज्या पद्धतीच्या वेबसाईट असतील, लिंक असतील, त्या सर्व डिलीट केल्यात। आता या संदर्भात महाराष्ट्र सायबरचे ADG यशस्वी यादव यांनी आता या नराधमाविरुद्ध दंड देखील थोपटलेत। नेमकं काय आहे या व्हिडिओ मागचं रॅकेट ते आपल्याला पाहायचं आहे। त्यानंतर काल ज्या पद्धतीनं तेजस्विनी यांनी प्रेस घेतली त्या संदर्भात देखील आपल्याला माहिती घ्यायची आहे। अशोक खरात आपल्या कॅबिनमध्ये महिलांना समस्या निर्माणासाठी बोलवायचा आणि तिथेच त्यांच्यावर ज्या पद्धतीने तो कार्यक्रम करायचा ते रेकॉर्ड देखील झालं। हे सगळं तपासात समोर आलं। त्यांच्याच ऑफिस बॉय जो होता त्यांनी हे सर्व केलं। त्याच्यानंतर त्याचे व्हिडिओ देखील काढले, व्हिडिओ त्यांनी स्वतःकडे ठेवले आणि पैसा कमवण्याच्या उद्देशाने त्याचे वितरण देखील करण्यात आलं। आता महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या तपासात एक भयंकर माहिती समोर आली। 15 ते 17 व्हिडिओ ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकले गेलेत, ही त्यांची माहिती आहे। काही सोशल मीडिया हँडल्सनी एक लिंक तयार केली होती आणि ती केवळ फक्त 15 ते 20 रुपयाच्या मोबदल्यात व्हिडिओ लोकांना दिले जात होते। आता विचार करा, कोणाच्या तरी घराण्यातील इज्जत आज चहाच्या कपाच्या किमतीत इंटरनेटवर विकली जाते। या कृत्यामुळे पीडित महिलांची ओळख उघड झाली आणि त्याच्यामुळे त्यांच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचा मानसिक त्रास देखील होऊ लागला। भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। आता अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांनी स्पष्ट केले की आता कोणाचीही काही गय केली जाणार नाही। माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अन्वये अशोक खरात सोबतचे जे व्हिडिओ शेअर करणाऱ्या आणि विकणाऱ्या सोशल मीडिया हँडलवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेत। सायबर पोलीस आता या अज्ञात विक्रेत्यावरच्या पाठीमागं आहेत। त्याचं रॅकेट नेमकं कसलं आहे ते त्यांना पाहायचंय, त्यामुळे त्याचा कसून शोध घेतला जाते। डिजिटल फुटप्रिंटच्या माध्यमातून लवकरच तो बेड्यामध्ये अडकेल असं देखील अंदाज व्यक्त केला जाते। आता सरकारने वारंवार आवाहन केलं की या पीडितेची ओळख उघड करू नका, पण काही लाईक्स आणि काही रुपयासाठी लोकांनी माणुसकी गुंडाळून ठेवली। ज्या महिलाकडे आपण आदराने पाहतो त्यांच्या आयुष्याचं प्रदर्शन मांडणाऱ्या विकृत मानसिकतेचा आता बंदोबस्त करावाच लागेल। हे व्हिडिओ पाहणारे आणि पुढं पाठवणारे खरोखर तितकेच दोषी आहेत। जेवढा तो भोंदू खरात होता ना, तेवढंच हे पण दोषी आहेत। जर तुमच्या मोबाईलमध्ये असा कोणताही व्हिडिओ आला असेल तर तुम्हीही पोलिसांच्या टप्प्यात येऊ शकता। सध्या अशोक खरात जेलमध्ये आहे, पण इंटरनेटवर पसरलेलं हे विष थांबवणं आपल्या हातात आहे। केवळ 15 रुपयासाठी कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका। सायबर पोलिसांचा इशारा गांभीर्याने घ्या। जर कोणताही व्हिडिओ तुमच्याकडे आला तर तो शेअर करण्याऐवजी रिपोर्ट करा। महिलांचा सन्मान हाच आपला धर्म असला पाहिजे। काल खरात संदर्भात 4650 लिंक सायबर टीमने डिलीट केल्या, तर सोशल मीडियावर 450 अकाउंट देखील कायमची डिलीट केली आहेत। खरातच्या मालमत्तेसंबंधी कागदपत्रे ईडीकडे सोपवण्यात आल्याची माहिती तेजस्वी सातपुते यांनी काल प्रेसमध्ये दिली। नेमकं ते काय म्हणाल्या ते आपण जाणून घेणार आहोत। सर्वांना नमस्कार। माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी अशोक खरात आरोपी असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 73/2026 या गुन्ह्याचा तपास SITच्या मार्फतीने करण्याबाबत आदेशित केलं होतं। त्यानुसार दिनांक 20 मार्च 2026 या तारखेपासून तो गुन्हा आणि त्याशिवायचे 10 गुन्हे असे एकूण 11 गुन्हे SITकडे तपासाला आहेत। सदर विशेष तपास पथकामध्ये तपास अधिकारी म्हणून 2 पोलीस उपअधीक्षक आहेत, जे माझ्यासोबत दोघंही इथं उपस्थित आहेत। त्याच पद्धतीनं सहाय्यक तपास अधिकारी म्हणून 3 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार असं एकूण 24 लोकांचं आपलं तपास पथक आहे। त्यापैकी काही लोक इथं उपस्थित आहेत, काही लोक उपस्थित राहू शकलेले नाही आहेत। अशोक खरात याच्या विरुद्ध नाशिक आणि नगर जिल्हा या दोन्हींमध्ये मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये अशोक खरात आरोपी आहे। या 12 गुन्ह्यांपैकी 9 गुन्ह्यांचा तपास हा SIT करत आहे,
2 गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करत आहेत आणि एका गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत. आणि अशोक खरात विरुद्ध नसलेले मात्र या विषयाशी संबंधित असे 2 गुन्हे दाखल आहेत. त्या 2 गुन्ह्यांचा देखील तपास SIT करत आहे. त्यामुळे 9 गुन्हे अशोक खरातच्या विरोधातले आणि विरोधात नसलेले पण संबंधित असलेले 2 गुन्हे असे एकूण 11 गुन्हे आमच्याकडे तपासाला आहेत. गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांपैकी आमच्याकडे असलेल्या गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत आणि उर्वरित 3 गुन्हे हे फसवणूक आणि त्याच्यासोबतच अंधश्रद्धा विरोधी कायदा सावकारी अधिनियम 2014 आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेसची इतर रिलिव्हंट कलमं याप्रमाणे दाखल आहेत. महिला लैंगिक अत्याचाराचे सर्वच्या सर्व 8 गुन्हे आणि फसवणुकीचा 1 गुन्हा असे 9 गुन्हे SITकडे तपासाला आहेत. आजपर्यंतच्या तपासादरम्यान 30पेक्षा अधिक साक्षीदारांकडं आपण विचारपूस केलेली आहे. साक्षीदारांकडं आणि पीडितेंकडं आपण जी चौकशी केली त्यातून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. त्यांना भीती दाखवत होता. खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधी इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता. महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत होता. त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता. त्याच पद्धतीनं ईशान्येश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये हातचलाखीनं स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवून समाजामध्ये सातत्यानं अंधश्रद्धा पसरवण्याचं कामही करत होता असं आपल्याला निष्पन्न होतंय. महिला अत्याचाराच्या संदर्भाने दाखल 8ही गुन्ह्यांमध्ये पीडिता आणि त्यांचे कुटुंबीय हे अतिशय धाडसाने समोर आलेले आहेत आणि त्यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्याच्यामुळेच आपण आरोपीवरती कायदेशीर कारवाई करू शकत आहोत. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छिते की या महिलांनी लोक काय म्हणतील या भीतीनं अन्याय सहन केलेला आहे आणि आता अतिशय धाडसाने कुटुंबाला विश्वासात घेऊन त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख उघड न करणे, सोशल मीडियावरती त्यांचे व्हिडिओज न पसरवणे, आपल्या मोबाईल्समध्ये असे व्हिडिओ न बाळगणे हे आपल्या सगळ्यांचं नैतिक कर्तव्य तर आहेच. पण त्याचबरोबर माननीय सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे देखील तसे कठोर निर्देश आहेत. त्यांची ओळख गोपनीय राहणे आणि त्यांच्या खाजगी बाबींची सार्वजनिक चर्चा न होणे हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि त्यांचं धैर्य टिकून राहण्यासाठी अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणूनच न्यायसंस्थेनं वारंवार ॲब्सल्यूट बॅन ऑन आयडेंटिटी डिस्क्लोजर अशी भूमिका ठेवलेली आहे. अशा केसेसमध्ये पोलिसांच्या पत्रकार परिषदा बाबतीत देखील मर्यादा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. पीडितेच्या गोपनीयतेचा भंग ज्या समाज माध्यमातून झाला आहे अशा प्लॅटफॉर्मवरून ती माहिती हटवण्याबाबत न्यायालयाचे निर्देश आहेत. पीडिता किंवा कुटुंबियांच्या मुलाखती घेण्यास बंदी आहे. अंतिम निकाल येण्यापूर्वीच आरोपीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारे आणि माध्यमांद्वारे चालवणारा खटला, ज्याला आपण मीडिया ट्रायल असं म्हणतो, अशी परिस्थिती निर्माण करणारे किंवा केवळ तर्कवितर्काच्या आधारित वार्तांकन टाळावे असे निर्देश देखील माननीय उच्च सर्वोच्च न्यायालयांनी प्रसारमाध्यमांना दिलेले आहेत. कलम 72 BNS लैंगिक अत्याचाराच्या पीडितांची ओळख उघड करणाऱ्यांना शिक्षेस पात्र ठरवते. अनुच्छेद 21 भारतीय संविधान पीडितेचा जगण्याचा अधिकार, गोपनीयतेचा अधिकार आणि प्रतिष्ठेचा अधिकार यांचं संरक्षण करतं. जुलै 2025मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने एका महिला वकिलाचे तिच्या संमतीशिवाय चित्रण केलेले खाजगी स्वरूपाचे फोटो व्हिडिओ तात्काळ 48 तासांच्या आत काढून टाकण्याचे आदेश दिलेले होते. अशा प्रकारची सामग्री रोखणं हे राज्याचं कर्तव्य आहे असं न्यायालयाने त्यावेळेला अधोरेखित केलं होतं. SITकडे असणाऱ्या गुन्ह्यांमधील पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ जे आहेत, जे प्रसारित झाले होते, त्याच्या एकूण 4650 लिंक्स SITच्या सायबर टीमने, आपली जी टीम आहे 24 लोकांची, यामध्ये 4 लोकांची सायबर टीम आहे. या सायबर टीमचं पूर्ण वेळ कर्तव्य हे होतं की प्रत्येक काही मिनिटांनी काही नवीन अपलोड झालंय का ते शोधणं आणि त्याला रिपोर्ट करणं. सो आपली ही जी SITची सायबर टीम आहे तिने महाराष्ट्र सायबरच्या मदतीनं आतापर्यंत 4650 लिंक्स ह्या डिलीट करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो, अशा प्रकारच्या जर रील्स तुमच्याकडे आले असतील, व्हिडिओ आले असतील तर ते तात्काळ डिलीट करा. पुढं कुठेही व्हायरल करू नका, जेणेकरून तुम्ही पोलीसच्या रडारवर येताल. त्यामुळे आतापर्यंत जेवढी अपडेट आपल्याकडे पोहोचली होती
ती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर नवीन अपडेटसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.